लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आजच्या 20 नोव्हेंबरच्या भागामध्ये धर्माधिकारी हा खाली मान घालून मधूसमोर आलेला असतो आणि आता त्या पेन ड्राईव्हमधील ते CCTV फुटेज कसे बदलले याची हकीकत आता धर्माधिकारी मधूला सांगतो। ते ऐकून आता मधू म्हणते की मामा मला तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये। धर्माधिकारी म्हणतो की अगं राणी माझं ऐकून तरी घे। मधू म्हणते मामा आता मला तुझं काही ऐकायचंच नाही। काय ऐकायचं बाकी ठेवलंय रेस तू? राघव आणि त्या सिंधूला ना धडा शिकवण्यासाठी आपल्याला खूप मोठा चान्स आला होता, पण तो चान्स सुद्धा तू घालवलास मामा। आणि आता काय बोलायचं तुझ्यासोबत? अरे मामा त्या पेन ड्राईव्हमध्ये राघव जिवंत होता याचं फुटेज होतं फुटेज। तुला साधा एक पेन ड्राईव्ह सुद्धा जपून ठेवता आला नाहीस मामा आणि मला काय सांगतो आता, असे आता मधू धर्माधिकारीला बोलते। पेन ड्राईव्ह चोरीला जाऊच कसं शकतं मामा? आता मला काहीच ऐकायचं नाही बरं का, मला काहीच एक्सप्लेनेशन तू देऊ नकोस, असे आता रागाने मधू धर्माधिकारीला सांगते। मधू म्हणते की आता इथून पुढे मला तुझी मदतही नको मामा। धर्माधिकारी म्हणतो की असं काय करतेस मधू? एवढ्या टोकाचा तू निर्णय घेऊ नकोस, अगं झाली माझ्याकडून चूक। धर्माधिकारी म्हणतो की मधू तू काही काळजी करू नको, त्या राघवला ना मी नक्की पकडेन। मधू म्हणते की कसं पकडणार आहेस रे मामा? त्यांच्या घराकडे बघण्याची आणि फिरकण्याची तुला परवानगी नाहीये, तेव्हा तू त्याला कसं पकडणार? तेव्हा आता तुझा मामा ना मला काहीच उपयोग राहिला नाही। आता इथून पुढे जे काही करायचं ना ते सगळं मीच करेन, असे आता मधू धर्माधिकारीला सांगते। इकडे आता ते सगळं झाल्यानंतर सिंधू ही विचार करत म्हणते की मधू मी तुझे सगळे घोडे मारलेत आणि आता पटावर फक्त तूच बाकी आहेस। सिंधू म्हणते की आडून आडून तू खूप वार केलेस, पण आता मधू काही जरी झालं तरी तुला समोर यावंच लागेल। इकडे आता रत्नबारक्यांच्या घरी हॉलमध्ये सगळेजण गोलाकार सोफ्यावर बसलेले असतात। ऋतुजा म्हणते की बापरे इतक्या दिवस ही मधू आपल्यावरती पाळत ठेवून होती। रेश्मा म्हणते की बघितलं का, इतक्या दिवस आपल्या घरात त्यांनी CCTV बसवले होते तरी सुद्धा त्याचा आपल्याला त्यांनी थांग पत्ता सुद्धा लागू दिला नाही। विचार करत काकू म्हणते की चूक आपलीच आहे, आपण त्या राणीवरती एवढा विश्वास ठेवला। काकू म्हणते की तरी मी राजश्रीला सांगत होते बरं का, त्या पेस्ट कंट्रोलवाल्याला तू घरात घेऊ नकोस, पण या राजश्रीला त्यांचा एवढा पुळका आला ना, तुमच्या घरात दिवाळी होणार नाही म्हणून लगेच राजश्रीने त्यांना घरात घेतलं। राजश्री म्हणते की वहिनीसाहेब बरोबर आहे तुमचं, ज्या घराने त्या मधूवर एवढं प्रेम केलं त्यांच्याच जीवावर उठली ती राणी एवढ्या खालच्या पातळीला आणि या थराला जाईल ना हे मला कधी वाटलंच नव्हतं, असे आता काकू बोलते। राजश्री म्हणते की तरी नशीब आपलं समजा वहिनीसाहेब, सिंधूने ते कॅमेरे बघितले आणि लवकर पकडलं। काकू म्हणते की सिंधूने परिस्थिती ना अगदी बरोबर हाताळली आणि त्या श्रीकांतला आता आपल्या घरापासून सिंधूने बरोबर लांब केलं। राजश्री म्हणते की पण आता इथून पुढे आपण काय करायचं? तेव्हा आता सिंधू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, माझ्याकडे त्यासाठी एक उत्तम प्लान आहे। ते ऐकून आता राजश्री काकू सगळेजण पुन्हा सिंधूकडे बघू लागतात। रेश्मा म्हणते की अगं सिंधू सांग ना मग पटकन काय प्लान आहे? विचार करत सिंधू म्हणते की सांगते ना। इकडे आता मधू ही तळमळत असते। मधू विचार करत एरझऱ्या मारत असते आणि म्हणते की या रत्नबारक्यांना ना आता चांगलाच धडा शिकवायला हवा। त्यासाठी आता मी काय करू आणि त्यांना कशी अद्दल घडू याचा विचार मधू करत असते। मधू म्हणते की यासाठी मला मामाची मदत होईल असं मला वाटलं होतं, पण मामाने काहीच मदत केली नाही, उलटं सगळं मामामुळे समोर आलं। माझ्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व करायचे सोडून माझ्यासाठीच प्रॉब्लेम त्यांनी अजून क्रिएट करून ठेवले आणि अजून आता वाढून ठेवले, ते कसं निस्तरायचं असे आता मधू विचार करते। उगाच मी मामावर विश्वास ठेवला आणि यासाठी मी स्वतःहून काहीतरी करायला पाहिजे होतं असे मधू विचार करते। आणि तेवढ्यात मधूचे लक्ष हे खिडकीकडे जाते। खिडकीच्या पडद्यातून कुणीतरी तिथून जात असल्याची सावली आता मधूला दिसते। ते बघून आता मधू ताबडतोब खिडकीजवळ जाते आणि हळूच पडदा बाजूला करून बाहेर बघू लागते। पुन्हा आता मधू पाठीमागे येते आणि विचार करते की इथे खरंच कुणी होतं का मला तसा भास झाला। राघव हा सिंधू समोर आता बेडरूममध्ये सगळ्यांना घेऊन बसलेला असतो। राघव म्हणतो की सिंधू हे बघ आता पुढं काय करायचं हे तू आम्हाला सांगणार आहेस का? हे बघ आपण या घरातून ना CCTV कॅमेरे आता काढून टाकले, त्यामुळे ती मधू ना खूप खवळली असणार बरं का सिंधू। राघव म्हणतो सिंधू त्यासाठी ती मधू सुद्धा काहीतरी प्लान नक्कीच करत असली पाहिजे आणि त्यासाठी आता आपल्याला सुद्धा तयार राहायला हवं बरं का। तर आता इकडे सिंधू ते ऐकून विचार करत असते।
काकू ते ऐकून म्हणते, बरोबर आहे राघव, तो श्रीकांत म्हणतो ना तसंच आपण त्यांच्या एक पाऊल पुढं असायला हवं. सिंधू म्हणते की तुम्ही काहीच काळजी करू नका, मी सगळा विचार करून माझा शिपाई ना पाठवलाय पुढची चाल खेळायला, आणि आता तो शिपाई काय करतो ते बघाच. राघव म्हणतो, शिपाई? तर सिंधू म्हणते, हो सोल्जर. तेव्हा आता राघव म्हणतो, हो सोल्जरच, पण कोण आहे तुझा तो सोल्जर आणि तो शिपाई काय करणार आहे? सिंधू म्हणते की कळेलच. आणि तेवढ्यात आता रेश्मा तिथे येते, तर सिंधू आता रेश्माला खुणावते, रेश्मा सुद्धा सिंधूला खुणावते. काकू राघव आता सगळेजण सिंधू आणि रेश्माकडे बघत असतात, तर खुणावताच आता रेश्मा हसू लागते. तेव्हा आता राजश्री म्हणते की काय चाललंय तुमच्या दोघीत असे खानाखुणा? पुन्हा आता रेश्मा आणि सिंधू हसू लागतात, तर राजश्री म्हणते की तुम्ही आता काही बोलणार आहात का फक्त हसणारच आहात? तेव्हा आता काकू म्हणते, रेश्मा कुठे गेली होतीस ग तू? सिंधू म्हणते की हाच तर माझा शिपाई आहे आणि तिलाच तर मी मिशनवर पाठवलं होतं. ते ऐकून सगळेजण आता विचार करू लागतात. काकू म्हणते की अगं तुम्ही असे कोड्यात बोलू नका ग, कुठलं मिशन आणि कुठे गेली होतीस रेश्मा तू? तेव्हा आता रेश्मा म्हणते की त्या सुंदरीला ना बिळातून बाहेर काढायला गेले होते मी. राजश्री म्हणते की रेश्मा परत असे कोड्यात काय बोलतेस? ऋतुजा म्हणते की कुठली सुंदरी रेश्मा आणि कोणाला बिळातून बाहेर काढायला गेली होतीस तू? आणि तेवढ्यात आता रेश्मा म्हणते सांगते आणि पदराच्या आड लपून ठेवलेली बॅटरी आता रेश्मा बाहेर काढते. ऋतुजा म्हणते काय आहे हे चिचुकली? तर लगेचच रेश्मा म्हणते चिचुकली नाही, सांगते फ्लॅश लाईट आहे हा. आणि रेश्मा तो फ्लॅश लाईट आता बटन दाबून सगळ्यांच्या तोंडावरती चमकून दाखवते. काकू म्हणते की रेश्मा तुझा हा बावळटपणा आता बंद कर आणि जे काही आहे ना ते स्पष्ट सांग, काय केलंयस तू? तेव्हा आता राघव म्हणतो की नक्की प्लान काय आहे ते आम्हाला कळायला हवं. तर रेश्मा आता सिंधूकडे बघते. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव मी रेश्माला मधूकडे पाठवले होते. त्या मधूला असं वाटायला हवं की कुणीतरी आपले फोटो काढतंय आणि कुणीतरी तिच्यावरती पाळत ठेवून आहे असा तिला संशय आला पाहिजे, आणि म्हणून आम्ही हे सगळं केल्याची सिंधू आता राघवला सांगते. आणि आता आपण असं भासवायचंय की आपल्याला यामुळे खूप मोठा पुरावा मिळाला आहे आणि तो पुरावा घेऊन आता आपण कमिशनरकडे जातोय असं आता आपण भासवायचं, असे आता सिंधू सगळ्यांना सांगते. आपण पुरावा घेऊन कमिशनरकडे जात आहे अशी खोटी बातमी काही जरी झालं तरी मधूपर्यंत पोहोचवायची, कळलं का? असे सिंधू सर्वांना सांगते. राघव म्हणतो की म्हणजे सिंधू नेमकं कसं करायचं हे? इकडे आता मधू ही खूप चिडचिड करत असते आणि मधूने आता धर्माधिकारीला बोलावलेलं असतं आणि त्या पडद्याच्या आडून कुणाची तरी सावली दिसली आणि ती व्यक्ती तेथून निघून गेली. ॲटलिस्ट मामा हा माझा भास नव्हता, तर तिथे नक्कीच कुणीतरी होतं हे आता धर्माधिकारी येताच मधू धर्माधिकारीला सांगते. तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की तू ढोकून नाही बघितलंस का? मधू म्हणते की अरे बघितलं ना, पण तिथे कोणीच नव्हतं. धर्माधिकारी म्हणतो की मग तुला भास झाला असेल. मधू म्हणते की अरे मामा मी तुला किती वेळा सांगते की तो भास नव्हता, माझ्यावरती कोणीतरी लक्ष ठेवून आहे आणि त्या रत्नपारख्यांपैकी किंवा सिंधूपैकीच कोणीतरी मला बघायला आलं, ही मला पक्की खात्री आहे, असे आता मधू धर्माधिकारीला बोलते. धर्माधिकारी म्हणतो की अगं मधू तसंही मी तुला रत्नपारख्यांच्या घरावरती लक्ष ठेवायला कुणाला तरी सांगायला सांगितलं होतं, सांगितलं का? तर मधू म्हणते नाही. आणि लगेचच धर्माधिकारी म्हणतो की थांब मधू 1 मिनिट, आणि त्याचा मोबाईल काढून धर्माधिकारी आता एक फोन करतो आणि फोनवर बोलतो. फोन झाल्यानंतर आता मधू धर्माधिकारीला म्हणते की काही समजलं का रे मामा? तर धर्माधिकारी म्हणतो की नाही, मला वाटतंय की रत्नपारख्यांच्या घरातील कोणीच नसावं, कारण आज रत्नपारख्यांच्या घरातून ना कुणीच आत्तापर्यंत बाहेर पडलेलं नाहीये. धर्माधिकारी म्हणतो की अगर आणि तुझं सतत रत्नपारखी चाललं ना, त्यामुळेच तुला तसा भास होतोय. मधू म्हणते की नाही रे मामा, माझं तू ऐकून घे. मधू म्हणते की मामा कसं शक्य आहे रे, आणि रत्नपारख्यांपैकी माझ्यावर कसं कोणी लक्ष ठेवील? मधू म्हणते की मामा मी त्या रत्नपारख्यांना खूप जवळून आणि चांगलंच ओळखते आणि मला खात्री आहे की त्यांच्यापैकीच माझ्यावरती वॉच ठेवण्यासाठी कोणीतरी आलं होतं. इकडे आता सिंधू ही रेश्माचा हात धरून तिला घराच्या बाहेर आणते आणि आता इकडे तिकडे बघू लागते आणि समोरच आता रस्त्यावरती मधूचा माणूस मोटरसायकलवरती ती उभा असतो आणि त्यांच्याकडे बघत असतो. सिंधू ते सगळं बघते आणि विचार करते की धर्माधिकारी आणि मधूचा माणूस इथेच आहे
तेव्हा आता मला माझी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे पोचवायचा हाच एक उत्तम मार्ग आहे आणि हाच एक सगळ्यात मोठा चान्स आहे. इकडे आता रेश्मा म्हणते की सिंधू, अगं सांग ना, तुम्हाला अशी घराबाहेर का घेऊन आलीस? रेश्मा म्हणते की अगं सिंधू बोल ना, मला तू बाहेर का आणलंस? तर सिंधू तिरप्या डोळ्यांनी त्या माणसाला आता रेश्माला दाखवते. रेश्मा त्या माणसाला बघते आणि रेश्माचा सुद्धा आता सगळं काही रेश्माला लक्षात आलेलं असतं. तेव्हा आता मोठ्याने सिंधू रेश्माला म्हणते की अगं रेश्मा, मी तुला बाहेर आणलं ना, मला तुला एक खूप महत्त्वाचं सांगायचंय. रेश्मा म्हणते की काय ग सिंधू? आता सिंधू मोठ्याने म्हणते की मला ही गोष्ट सगळ्यांसमोर सांगता येत नव्हती म्हणून मी तुला इकडे बाहेर आणलं रेश्मा. तेव्हा आता रेश्मा म्हणते कोणती गोष्ट सांग ना सिंधू पटकन. तर आता सिंधू मोठ्या आवाजात म्हणते की अगं रेश्मा, त्या मधूच्या विरोधात ना मला माझ्या हातात खूप मोठा पुरावा लागला. तेव्हा आता रेश्मा म्हणते अय्या सांग ना कोणता पुरावा? तो माणूस आता बारकाईने लक्ष देऊन सिंधूचे बोलणे ऐकत असतो. सिंधू म्हणते की काहीही करून तो पुरावा कमिशनर सरांपर्यंत पोहोचवायचा आणि एकदा का तो पुरावा कमिशनर सरांपर्यंत पोहोचला की मग मधूला अटक होईल आणि आपले राघव निर्दोष सुटतील. रेश्मा आता खुश होते आणि लगेचच सिंधूला म्हणते की खरंच? तर सिंधू म्हणते हो. बारकाईने आता त्या माणसाने सगळं सिंधूचं बोलणं ऐकलेलं असतं. लगेच सिंधू म्हणते की पण आपलं काम होईपर्यंत हे तू कुणाला सांगू नकोस बरं का. जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत घरातल्यांना सुद्धा ह्यामधलं काहीच सांगायचं नाही. रेश्मा म्हणते हो सिंधू, मी कुणाला काहीच सांगणार नाही. तेव्हा आता रेश्मा म्हणते की बरं सिंधू, मला एक सांग ना, तू तो पुरावा देण्यासाठी किती वाजता जाणार आहेस? तेव्हा आता केसावरती हात फिरवत सिंधू म्हणते की साधारणतः ना मी 2 वाजता निघेल. रेश्मा म्हणते की बरं, मी सुद्धा तुझ्यासोबत येईल. तर आता तो माणूस पुन्हा बारकाईने त्यांचे बोलणे ऐकत असतो. सिंधू म्हणते की नाही ग रेश्मा, तू माझ्यासोबत नको येऊस. सिंधू म्हणते की मी एकटीच जाईल रेश्मा. हे बघ, जर आपण दोघी बरोबर गेलो ना तर उगाच कुणाला तरी संशय यायला नको. तेव्हा मी फक्त पुरावा घेऊन एकटीच जाईल बरं का. तर तो माणूस आता त्यांचे सगळे बोलणे ऐकून आता मान हलवतो. तेव्हा आता रेश्मा म्हणते की बरं सिंधू, तू एकटीच जा पण तू काळजी घे बरं का, कारण राणी, तो श्रीकांत आणि त्याची बरंच माणसं आता बाहेर आहेत. सिंधू म्हणते की बरोबर आहे रेश्मा तुझं, पण चल आता आपण आतमध्ये जाऊयात. बराच वेळ झाला नाही तर उगाच घरच्यांना संशय येईल कुठे गेल्यात ह्या म्हणून. आणि आता सिंधू ही रेश्माला घेऊन आतमध्ये जाताच तो माणूस त्याचा मोबाईल काढतो आणि त्याच्या मोबाईलवर श्रीकांतला फोन लावून आता घडलेली सगळी हकीकत तो माणूस आता श्रीकांतला सांगतो. आणि आता इकडे सिंधू ही बेडरूममध्ये आलेली असते. रात्र होताच आता सिंधू ही बेडरूममध्ये राघवच्या कुशीत शिरते. प्रेमाने राघवच्या मिठीत आता सिंधू झोपलेली असते. सिंधू विचार करत राघवला म्हणते की राघव, फक्त आजची रात्र आणि उद्या सगळं काही पूर्वीसारखं होईल आणि तुम्ही कायमच्या आपल्या घरी सगळ्यांसोबत असणार आहेत आणि तेही इंडिपेंडंटली. राघव आता सिंधूच्या खांद्यावरती हात ठेवून सिंधूला मिठीत घेऊन ते सगळं सिंधूचं बोलणं ऐकत असतो. तोपर्यंत राघव तुम्हाला असंच एकटं आपल्या या रूममध्ये बसावं लागणार आहे. राघव आता हसू लागतो आणि सगळं आठवून राघव म्हणतो की सिंधू, तुला आपली पहिली भेट आठवते का ग? आणि राघव हसू लागतो. आपल्या पहिल्या भेटीतच मला कळलं होतं बरं का सिंधू, तू एक फायर ट्रॅकर आहेस. तर सिंधू खुश होऊन हसू लागते आणि राघवकडे बघते. आणि लगेचच सिंधूच्या डोळ्यासमोर सुद्धा आपली आणि राघवची पहिली भेट कशी झाली हे आता आलेलं असतं. ज्या वेळेस राघव रस्त्याने त्याच्या गाडीतून जात असतो त्याच वेळेस सिंधू ही पायी पायी रस्त्याने जात असताना आता गटारातील पाणी राघवच्या गाडीच्या टायरने सिंधूच्या अंगावर उडते आणि पुढे जाऊन राघव गाडी थांबवतो. तेव्हा आता सिंधूने आता तिच्या अंगावर पाणी उडाल्याचे बघताच आता सिंधू ही रागाने आता त्या गाडीकडे राघवकडे आता पळतच येते आणि काचासमोर येते. तर सिंधूने राघवला बघितलेले असते. राघव आतमध्ये गाडीमध्ये आता हसत असतो आणि सिंधूच्या वाढदिवशी आप्पांनी सिंधूला कसा केक आणला होता आणि त्यावेळेस राघव कसा तिथे आलेला असतो. आणि आता राघवला बघता सिंधू ही रागाने राघवकडे बघते आणि म्हणते की तुम्ही इथे काय करताय? आता बोट करत सिंधू आप्पांना म्हणते की आप्पा, तुम्ही असे विद्यार्थी तयार केलेत का? सिंधूने म्हटलेले असते की अगदी मॅनरलेस माणसांशी कसं वागावं ना हे सुद्धा यांना कळत नाहीये. आणि हे सगळं आता
राघवच्या कुशीत येऊन सिंधू आठवत असते. दोघेही पूर्वीच्या आठवणीत हरून गेलेले असतात. आणि त्यानंतर आता राघवचा सत्कार ज्या वेळेस गावात झालेला असतो त्यावेळेस सिंधू समोर कसा राघव आलेला असतो आणि तो आता फुलांचा बुफे सिंधूने कसा राघवला दिलेला असतो. हे सगळे प्रेमाचे क्षण आता राघव आणि सिंधूच्या डोळ्यासमोर येत असतात. आणि ज्या वेळेस कांताने आप्पाला गोळी मारली होती, ज्या वेळेस आप्पा हे धारार्थी पडले होते आणि त्याच वेळेस आता आप्पांनी सिंधूचा हात कसा राघवच्या हातात सोपवला आणि सिंधूची जबाबदारी कशी राघवला घ्यायला सांगितली, हे सगळे क्षण आता राघव आणि सिंधूच्या डोळ्यासमोर येत असतात. आणि आप्पांनी सांगितल्यामुळे आपण आता सिंधूची जबाबदारी घेऊन आता सिंधू सोबत कसं लग्न केलं, अग्नी पेटून अग्नीसमोर आपण सिंधूच्या गळ्यात कसं मंगळसूत्र घातलं होतं, हे सगळे प्रेमाचे क्षण आता राघव आणि सिंधूच्या डोळ्यासमोर येत असतात. आणि अग्नीच्या साक्षीने सिंधू सोबत आपण कसे 7 फेरे घेतले आणि सिंधूला बायको बनवून आपण कसे रत्नपारख्यांच्या घरी आणले आणि सिंधूने तांदळाचा कलश ओलांडून तांदळाचे माप ओलांडून कसा गृहप्रवेश केला, हे सगळं आता राघव सिंधूला आठवतं. आणि त्याच वेळेस राघव हा सिंधूचा झालेला असतो हे समजून मधूचा मात्र मोठा जळफळाट झालेला असतो आणि मधू आता राघव सिंधूकडे फक्त बघतच असते. हे सगळं आता राघव सिंधूला आठवू लागतं. आणि आता राघवने सिंधूला सांगितलेलं असतं की सिंधू, आता आपण नवरा बायको आहोत, तेव्हा परत तू माझा हात सोडू नकोस. आणि आता सिंधूच्या बड्डेला सिंधू रुसलेली असताना प्रेमाने राघवने सिंधूला कशी बुड्ढी के बाल आणले आणि प्रेमाने राघवने सिंधूला कसे प्रपोज केले, हे सगळं आता राघव सिंधूला आठवत असतं. आणि आता सिंधूचे आवडते फुगे घेऊन आता राघवने कसे आता सिंधूला प्रपोज केल्याचे सिंधूला आठवते. तर आता डान्स करत असताना राघव आता जेव्हा बेडरूममध्ये येतो तेव्हा सिंधूचा पाय फिसकटून सिंधू कशी राघवच्या मिठीत येते. झुरळाला बघून बाथरूममधून पळत येऊन सिंधू कशी राघवच्या अंगावर उडी मारते आणि दोघेही प्रेमाने कसे कॉटवर पडतात. हे सगळे आता प्रेमाचे क्षण राघव आणि सिंधू एकमेकांच्या कुशीत आठवून आता खूप खुश होत असतात. आणि ते सगळे आठवून राघव आता सिंधूला म्हणतो की सिंधू, माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे ना, हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. ते सगळं आता ऐकून राघवचा हात धरत सिंधू म्हणते की राघव, मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. आणि राघव, मी तुम्हाला सांगते आता इथून पुढे आपण कधीच वेगळं राहूच शकत नाही आणि राहणारही नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव, तुम्ही माझ्यापासून कधीच लांब जाणार नाही. तेव्हा आता राघव म्हणतो कधीच जाणार नाही सिंधू, फक्त आजची रात्र. राघव म्हणतो की उद्यापासून सिंधू आपल्यामध्ये कोणीच येणार नाही, ॲटलिस्ट फक्त आपला प्लान सक्सेस झाला पाहिजे. राघव म्हणतो सिंधू, हे असं लपून छपून जगणं ना मला खूप आता असह्य झालंय आणि आता मला ते नाही सहन होत. तेव्हा आता सिंधू राघवला समजावत म्हणते की तुमच्यावरती लागलेला आरोप ना नक्की पुसून जाईल राघव, कारण खोट्याचं आयुष्य ना जास्त काळ नसतं. सिंधू म्हणते की आणि तुम्ही काही काळजीच करू नका राघव, मी आहे ना तुमच्यासोबत. तेव्हा आता राघव हा सिंधूकडे बघत हसून खुश झालेला असतो. आणि आता दुसऱ्या दिवस उजडताच लगेच राघव आणि सिंधू त्यांचे आवरून आता बुलेटवर मोटरसायकलवर राघव हा सिंधूला घेऊन आता कमिशनरकडे जात असल्याचे दाखवतो. राघव आता बुलेटवर सिंधूला घेऊन जात असतो. अचानक आता राघवची गाडी बंद पडते. तेव्हा आता राघव आणि सिंधू गाडीवरून उतरतात. तर राघव म्हणतो की अचानक गाडीला काय झालं काय माहिती. तेव्हा सिंधू म्हणते की पेट्रोल संपलं की काय राघव. राघव म्हणतो की नाही, पेट्रोल आहे, थांब मी बघतो. आणि असे म्हणत आता राघव ती मोटरसायकल चेक करू लागतो. तेवढ्यात समोरून एक गाडी तिथे येऊन थबकते. तर राघव आणि सिंधू त्या गाडीकडे बघतात आणि आता त्या गाडीतून श्रीकांत धर्माधिकारी आणि मधूचे गुंड बाहेर आलेले असतात. त्यांच्या हातात काठ्या असतात आणि ते 4 गुंड आता राघव आणि सिंधूच्या समोर उभे राहिलेले असतात. राघव आणि सिंधू आता त्यांच्याकडे बघतात आणि त्याच वेळेस श्रीकांत धर्माधिकारी हा त्या गाडीतून खाली उतरतो आणि राघव सिंधू समोर येतो. तेव्हा आता श्रीकांतला बघून आता राघव आणि सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. श्रीकांत आता गुंडांसमोर त्यांच्या समोर उभा असतो आणि आता ते गुंडांना घेऊन आता श्रीकांत हा पुढे येतो आणि राघव समोर येत म्हणतो की राघव रत्नपारखी, शेवटी तू बिळातनं बाहेर आलाच ना. तर आता राघव उठून उभा राहत श्रीकांतकडे बघू लागतो.
तर आता श्रीकांत म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, पण तुम्ही आणि ही तुझी 150 आणि बायको तुम्ही दोघांनी काही माझं ऐकलंच नाही आणि आता पळून कुठे जाशील रे, असे आता श्रीकांत हा राघवला बोलतो. श्रीकांत धर्माधिकारी म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा विचार जिथे संपतो ना तिथून पुढे माझा विचार सुरू होतो आणि म्हणूनच मी तुमच्या 2 पावलं पुढचा विचार करतो. आणि लगेचच आता श्रीकांत त्या गुंडांना म्हणतो की धरा रे याला, पकडा रे याला. आता सिंधू खूप घाबरलेली असते आणि लगेच आता ते गुंड राघवला धरण्यासाठी राघवकडे धाव घेतात. आता त्या सगळ्या गुंडांनी राघवला धरलेले असते आणि त्या सगळ्या गुंडांना आता राघव आता पुन्हा बाजूला करून एकेका गुंडांची राघव आता कुत्र्यासारखी धुलाई करत असतो. ते एक एक गुंड पडत असतो तर दुसरा गुंड समोर येताच राघव धर्माधिकारीकडे बघत त्या गुंडाला सुद्धा आता मारवत असतो. आणि आता अखेरीस ते गुंड सगळेजण राघवला धरतात तर एक गुंड आता राघवला मारू लागतो. राघवला मारत असताना आता लगेचच सिंधूला ते बघत नसते आणि लगेचच सिंधू मोठ्याने म्हणते की थांबा. आणि आता राघव पुन्हा रागाने श्रीकांत धर्माधिकारीकडे बघतो आणि सगळी ताकद पणाला लावून आता राघव एकेका गुंडांना पुन्हा आता बदबद बदडतो. राघवचा तो रुद्रावतार बघून सगळे गुंड आता पळून जाऊ लागतात. सिंधूने आता राघवच्या हातात हॉकी स्टिक दिलेली असते. सटासट हॉकी स्टिकने गुंडांना मारत आता राघवचा तो राग आणि रुद्रावतार बघून लगेचच गुंड ही तेथून पळून जातात. तर राघव आता धर्माधिकारी समोर येतो आणि धर्माधिकारीची कॉलर पकडत राघव म्हणतो की धर्माधिकारी, हा सगळा प्लान आम्ही केला होता आणि मुद्दाम तुला बाहेर काढण्यासाठी आणि तुझ्याकडून सगळं सत्य वधून घेण्यासाठी आम्ही हे सगळं नाटक रचलं आणि तुझ्या भाचीला आता काही जरी झालं ना तरी बिळातून बाहेर यावंच लागेल, असे म्हणत आता राघवने श्रीकांतला देखील पकडलेलं असतं. तेव्हा आता श्रीकांत धर्माधिकारीला पकडून श्रीकांत धर्माधिकारीला किडनॅप करत राघव आता मधूला कसा बिळातून बाहेर काढतो हे बघण्यासाठी. आणि आता मधू बाहेर निघताच मधूला सगळ्यांसमोर घेऊन येत आता मधू जिवंत असल्याचे सत्य राघव कसा कमिशनर समोर आणतो आणि मधू ही जिवंत असल्याचे बघून कमिशनर कसे राघवची निर्दोष सुटका करतात आणि राघवची निर्दोष सुटका होताच आता राघव पुन्हा कसा सिंधूचा होतो. हे सगळं बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली आणि प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.